नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी स्वीट कॉर्न भजी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेते ते बघूया। इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहे, बेसन घेतलेले आहे, इथे 2 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे। हे स्वीट कॉर्न मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। आपण ही जाडसर वाटून घेऊ मिक्सरला। असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता या भांड्यामध्ये मी काढून घेते। तांदळाचं पीठ टाकते, बेसन टाकते, कांदा टाकते, हिरवी मिरची टाकते, आलं लसणाची पेस्ट टाकते, जिरं टाकते, हळद टाकते, लाल तिखट टाकते, मीठ टाकते चवीनुसार, कोथिंबीर टाकते, आता मी हाताने मिक्स करून घेते असं छान। पाणी नाही टाकायचं आपल्याला याच्यात, त्यालाच पाणी राहते ते, जर लागलंच तरच टाकायचं। हे आता मी सगळं असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण याच्यात। कढईमध्ये तेल टाकून घेते, छान असे लालसर होईपर्यंत छान तळून घेऊ आपण भजी। खूप छान कलर आलेला आहे। भजी आता छान तळलेली आहे। हा खूप छान कलर आलेला आहे। प्लेटमध्ये काढून घेते मी ही भजी। स्वीट कॉर्न भजी झालेले आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।